बहुत बहुत शुक्रिया आदरणीय हमारे टीकी माले सर, इनका आवाज सुना आप सभी ने, सभी को उन्होंने मंत्र मुग्ध किया। लेकिन रायगढ़ 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश ट्रॉफी का यह पहला मैच आप सभी के आंखों के सामने आया है, तो तमाम दर्शकों का हम तहे दिल से स्वागत कर रहे हैं। दोनों एंड से मैच खेली जाएगी, दोनों कप्तान ध्यान में रखिए और दोनों कप्तानों को सूचना 12 प्रतिनिधि कमेंट्री बॉक्स पे भेजिए नाम बताने के लिए। यस, हम विनती करते हैं, यहाँ समीर है निधि बलौली, 5 ओवर का मुकाबला है और 5 गोलंदाज। तो पहली गेंद मिस्टर रोहित पाटिल जी, और इस बार गेंद अंदर फेंकी थी, लेकिन गेंद को इस बार देखा जाए थोड़ी यॉर्क भी आई थी, तो फिलहाल पहली गेंद डॉट चली गई। निधि संजय भाई आपका 12 प्रतिनिधि कमेंट बॉक्स में भेजिए। दूसरी गेंद राउंड रैकेट से रवि पाटिल जी, और एक बार फिर से इस बार पॉइंट और कवर के बीच से खेला हुआ शॉट है, लेकिन फील्डर मौजूद है, दूसरे के लिए भागने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज, लेकिन एक सिंगल के साथ इस बार देखा जाए बल्लेबाज ने खाता ओपन किया। और रवि पाटिल काफी लोकप्रिय खिलाड़ी, एमबीसी वड़कल, इनके माध्यम से उनका ऑफसाइड काफी स्ट्रॉन्ग जोन था, जिन्होंने शानदार क्रिकेट खेला हुआ है अपने जमाने के। ये सभी स्टार खिलाड़ी है, एक दूसरे के साथ आज बिग बैश लीग में खेल रहे हैं, और एक रन आरोग्य के लिए, शरीर के लिए। राउंड विकेट से एक बार फिर से इस बार छकड़ी, और गेंद चली गई डीप बैकवर्ड्स करने के ऊपर, फुल टॉस का पनिशमेंट चरण दीजिए। पे कुल मिला के देखा जाए स्कोर पहुंचा 8। इस ओवर की आखिरी 2 गेंदें शेष, और ये उड़ाया, एक बार फिर से हवा में गेंद, कैच इट। ओह, किशोर घरत देखिए कप्तान ने लपक लिया कैच, और इसी के साथ सुनील ठाकुर के पारी का खात्मा दीजिए। और देखिए रवींद्र अमित, या पहिल्याच षटकामध्ये बघा दोन्ही बाजूनं आपल्याला चित्र दिसलेलं आहे। एक षटकार मारला रवींद्रनं स्क्वेअर लेगच्या दिशेनं, आणि लगेच दुसऱ्या चेंडूवर षटकार मारायला दुसरे खेळाडू गेले, आणि झेल किती धावत येऊन घेतलेला आहे बघा। बिल्कुल वो लॉन्ग ऑन के क्षेत्र में थे, उन्होंने आकर मिड ऑन के क्षेत्र तक कैच को लपक लिया। बढ़िया तरीके से कप्तान है, और कप्तान की ये रणनीति एक सर सेनापति टीम के अंदर कैसा होता है वो किशोर घरत ने दिखाया, और उन्होंने कैच को लपका। रवि पाटिल ने चलता कर दिया बल्लेबाज सुनील ठाकुर को, जो इरवाड़ी से बिलोंग करते हैं। और यहाँ हम देख सकते हैं समीर एंड निधि बलौली टीम का स्कोर पहुंचा है 8 रन, लॉस ऑफ 1। नए बल्लेबाज संजय भाई मैदान के अंदर। संजय डंगरांनी जर षटकार लगावला, 3 षटकार लगातार लगावले, तर वैकुंठदादा पाटील यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक मिळणार। बिल्कुल बड़ा इनाम है संजय भाई, और बॉल को देखो और शुरुआत कड़क करो। और एक बार फिर से लॉप किया है, और काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद जरूर चली गई है, फील्डर मौजूद है, संजय भाई ने खुद का खाता ओपन किया, अच्छा फील्डिंग का मुजाहरा पेश हुआ। इसी के साथ ये पहला ओवर खत्म हो चुका है, और पहले ओवर के समाप्ति के बाद समीर एंड निधि बलौली टीम का स्कोर पहुंचा 9। 1 विकेट के नुकसान पे फर्स्ट ओवर के बाद रोहित पाटिल का ओवर सुंदर साबित हुआ, जिन्होंने 1 विकेट हासिल किया अपनी टीम के लिए। और आने वाले अभी तक 24 गेंदें शेष है,
कप्तान की रणनीति क्या होगी इस बार देखा जाए। सिविडेट फाइटर्स कि कप्तान किशोर गर्ग किसी को इस्तेमाल करेंगे देखना पड़ेगा, लेकिन 8 रन बोर्ड के ऊपर खुद कप्तान आए बॉलिंग ट्रैक के ऊपर। श्री स्वामी समर्थ 11चे मालक अविनाश कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। अविनाश कदम यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। अमित, असं वाटत नाहीयेत की हे 40+ खेळाडू आहेत, यंग खेळाडू 21-22 वर्षांचे तरुण जसे खेळतात तसा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो या मैदानावर। बिल्कुल मलिक सर आपने सही फरमाया, क्योंकि कहते हैं ना कि इन लोगों ने क्रिकेट अच्छा खेला हुआ, इन लोगों की हड्डी भी सर बहुत ही मजबूत है। हमारी थोड़ी हड्डी नरम की हो गई, अभी चाइनीज का जमाना आया है ना तो हजीना खा के लुल हो गए। लेकिन फिलहाल देखिए अपने तेवर दिखा रहे हैं। पुराना चावल है ये सब। हाँ, पुराना चावल, पुरानी शराब, पुराना दोस्त और पुराना सोना हमेशा सर्वश्रेष्ठ होता है मलिक साहब। पुरानी जब आती है तो देखने की मजा ही कुछ और होती है। ओल्ड इज गोल्ड। ओल्ड इज गोल्ड। आपण जुने चित्रपट पण बघा ना, जुने चित्रपट जुने गाणी ऐकताना एवढी मजा येते की अजूनही आजची पिढी पण आता त्याच गाण्यांना रिमिक्स करत चाललेली आहे। म्हणजे त्याची लेखणी, त्याच्यामध्ये असलेला गोडवा, त्यांना दिलेल्या चाली अजूनही अजरामर आहे। त्याचा अर्थ ओल्ड इज गोल्ड आहे। तांदूळ पण आपण म्हणालात पुराना चावल, तर जुना तांदूळ जर आपण शिजवला आणि नवीन तांदूळ शिजवला तर जुना तांदूळ माणूस खाईल अशी परिस्थिती आहे। यस, बिल्कुल आपने सही फरमाया। म्हणून आनंद शिंदे आजही म्हणतो की जुनं ते सोनं नव्याला खात नाही कोण, 30 वर्षापूर्वीचा पोपट माझा अजून भी बोलते मिठू मिठू। क्या बात है। 9 स्कोर। संजय भाई तैयार है खेलने के लिए किशोर गर्ग की गेंद। यस, ऑन साइड के ऊपर फ्लिक करने के जोरदार अपील की विकेट कीपर ने, और आउट। संजय भाई मैदान से बाहर। दूसरा झटका इस बार देखा जाए या समीर रणनीति बॉलर टीम को वाइड बॉल है, लेकिन विकेट कीपर की शानदार रणनीति दीजिए। धनेश्वर मात्रे वड़ाव से बिलोंग करते हैं। किशोर गर्ग का लंबा रनअप, राइट हम ओवर द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं। सामना करेंगे ज्ञानेश्वर, दायाद के बल्लेबाज, दायाद के गेंदबाज। इस बार गेंद थोड़ी आगे जरूर फेंकी थी, लेकिन अपने फॉलो थ्रो में गेंद को पकड़ना किशोर गर्ग के लिए थोड़ा सा कठिन बना। प्रयत्न अच्छा किया था मगर एक रन ज्ञानेश्वर ने चुराया और स्कोर आगे 11। मिलिंद सामंत स्वामी समर्थ चे ओनर मॅनेजर, त्यांना विनंती आहे मिलिंद सावंत सरांना की त्यांनी व्यासपीठावर यावं। और इसी बीच मैदान के अंदर अंपायर की ड्यूटी निभा रहे हैं शाहिद मोमिन सर और सागर मोरे सर, जो भिवंडी और खारडोर से बिलोंग करते हैं, और अक्षय पटोले सर हमारे साथ हैं अंबरनाथ से। और एक बार फिर से हवा में, लेकिन जहां पॉइंट के क्षेत्र में फील्डर जो तैनात है, जिन्होंने गेंद को फील्ड किया, एक सिंगल मिलेगा, स्कोर जाएगा 12 के घर में। शानदार ये जानदार आयोजन आज बिग बैश लीग का पहला दिन, पहला मैच। और दिनेश जी बंडा, यस, जो नवगढ़ से बिलोंग करते हैं, क्लोज विकेट कीपर है, जिन्होंने शानदार कुंदन मंडा ओ बैकफुट में जाकर इस बार शानदार तरीके से कट किया और गेंद सीमा रेखा के नजदीक जा रहे हो। अंत में बॉल की जीत, 4 रन डे। स्ट्रोक के लिए जगह बनाई और उसके बाद जो स्क्वायर कट कर दिया वो 4 रन के लिए, और स्कोर आगे जा रहा है 16 के घर में। 1983 ना
गुंडप्पा गुंडप्पा विश्वनाथ साहब, यस आगे निकले थे। वे बॉल देखिए गुड लेन स्पॉट के ऊपर थी और उनका लेट कर स्क्वायर कट इतना खतरनाक थी, एक बार उन्होंने ठोका तो समझो बॉल सीमा रेखा का दर्शन ही लेने के लिए जाता था। ज्ञानेश्वर ने उनके स्ट्रोक की याद दिलाई और स्कोर आगे इस बार रुका हुआ है 16 अंतिम बॉल आखिरी गेंद। भाई 2 गेंद चाहिए। स्लो रन का प्रयोग मिड विकेट के एरिया में, लंबा बिग हिट, खिड़की चंपा, खुश हुई रंभा, पेड़ लंबा चिकमरा खंबा टोक दीजिए। बाईस स्कोर। ज्ञानेश्वर ने इस बार देखा जाए ठोका किशोर गर्द के ऊपर एक शानदार छक्का और ज्ञानेश्वर आक्रमण कर रहे हैं क्योंकि थोड़ी शॉर्ट ऑफ लेन थी उसके ऊपर ऑन द इस बार देखा जाए पुल किया चरण के लिए। अंतिम बॉल, यस इस बार फिर से इस बार पॉइंट के क्षेत्र में खेला हुआ शॉट है लेकिन फील्डर ने सर्कल के बाहर जाकर इस गेंद को पकड़ लिया। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ समीर है निधि बलौली टीम का स्कोर आगे बढ़ता है 23, यानी कि 23 दो ओवर खत्म हो चुके हैं। पहले ओवर में आए 9 और इस ओवर में हम देख सकते हैं रन आ चुके 14। ये महंगा ओवर साबित हो चुका है मेरे हिसाब से। कप्तान किशोर घरत का एक सफलता उन्होंने हासिल जरूर किया है लेकिन आने वाले 18 गेंदे शेष है और यह समीरा निधि बलौली टीम का स्कोर कैसा बनेगा और सिद्धबेद फाइटर्स टीम किशोर गति सेना किस तरह से गेंदबाजी करेगा इसका हम विवरण जरूर दे रहे हैं लेकिन हमारे कमेंट्री बॉक्स में पूरी तरह से इस बार देखा जाए हमारे जो हम जिसे नेता कहते हैं सम्माननीय वैकुंठ पाटील साहब, अन्ना गावडे साहब, सभी हमारे समर्थक मौजूद हैं। पाटील साहेब इकडे शशांक शेट्टी बसलेले आहेत, संदीप पाटील, त्यानंतर एक लिजेंड क्रिकेटर संतोष मात्रे, खरं तर त्यांचं नाव घ्यायचं राहिलं, उशिरा आले ते म्हणतात लेट येतात पण शेट होतात नेहमी, हा थेट येतात डायरेक्ट। बिल्कुल संतोष मात्रे यांनी एक जमाना गाजवलेला आहे। पूर्वी मुंबईच्या क्रिकेटचं वर्चस्व होतं परंतु ओपीडी ओवळा पारगाव दापोली टीम एकत्र झाली आणि मुंबईकरांचं वर्चस्व क्रिकेटमधून त्यांनी घालवलं ते संतोष मात्रे। वैकुंठ दादा तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, आपण इथे आलात आणि खेळाचा पण त्याने मनमुराद असा आनंद लुटलेला आहे। ते आदरणीय वैकुंठ दादा निरोप घेत आहेत, त्यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करतो। मी विनंती करतो आयोजकांना की त्यांनी वैकुंठ दादांना सन्मानपूर्वक निरोप द्यावा। बहुत बहुत शुक्रिया वैकुंठ शेठ पाटिल साहब, जरूर प्रस्थान कर रहे हैं यहाँ से क्योंकि आगे कुछ काम है उसका उन्हें वो निभाना पड़ता है। उनके साथ गांव पुडारी हिरान मामा पाटिल रावे, उनका भी स्वागत। और तीसरे गेंदबाज द्वारकानाथ आए बॉलिंग ट्रैक के ऊपर, सामने खेला हुआ शॉट है, वी शेप में गेंद चली गई है सीधे बल्ले से, एक सिंगल जरूर मिलेगा और स्कोर जाएगा 24। खूबसूरत ही हमारे गोविरले का भव्य दिव्य मैदान। आयोजक रायगढ़ 40+ मास्टर वेलफेयर क्रिकेट एसोसिएशन रायगढ़, संयोजक कमेटी पेन तालुका। बहुत ही बढ़िया शादी इस बार रवि ने जोरदार घुमाने की कोशिश की, स्क्वायर के ऊपर रवि गेंद को फील्ड करने जा रहे हैं और इसी के साथ ये दूसरा रन पूरा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, शानदार। अभी उम्र बढ़ चुकी है और अभी अभी कल ही उनका मैंने स्टेटस देखा कि मानगांव में सुनील दत्त साहब जो उनके कप्तान थे, उनके नेतृत्व में उनका फोटो 90 साल का रवि भाई का फोटो आप देख सकते हैं। लेकिन वो जमाना कुछ अलग था, ढेल बॉटम का जमाना था रवि भाई, पैंट अमिताभ बच्चन टाइप बेल बॉटम। और इसी के साथ कट किया गेंद को, पॉइंट को चीरती हुई गेंद सीमा रेखा रोप, इट्स 4 डीजे।
थी, लेकिन अंपायर सहमत नहीं है इस बार देखा जाए। यहाँ हमारे शाहिद मोमिन सर जो भिवंडी से बिलोंग करते हैं और सागर मोरे जी जो खार रोड से और अक्षय पाटोले सर हमारे अंबरनाथ से, उनसे या हमारे दरम्यान निलकंठ भाई यांचं शुभ आगमन होते। विनंती असेल निलकंठ दादांना की आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। स्वागत छक्का के साथ करने जा रहा है ऐसा लग रहा है। और चला नीलकंठ भाई आइए, और क्या चाहिए। ये देखिए घुमाने गए थे क्रॉस लाइन से, गेंद को देख और मारो। और इसी के साथ ओवर की समाप्ति, और 3 ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके हैं। समीर एंड निधि बलौली टीम का स्कोर है 36, लॉस ऑफ 2 विकेट गॉन हो चुके हैं। आने वाली 12 गेंदें शेष है। हम देख सकते हैं रवि पाटिल जो कप्तान व्यक्तिगत खेल रहे हैं, 2 छक्के और 1 बाउंड्री के साथ 20 पे खेल रहे हैं, और उन्हें साथ दे रहे ज्ञानेश्वर म्हात्रे जो व्यक्तिगत 13 पे खेल रहे, 1 छक्का 1 बाउंड्री 3 सिंगल के साथ। 3 ओवर खत्म और रन बन चुके हैं 36। यानंतर होणारा सामना श्री स्वामी समर्थ 11 कर्णधार विजय मोरे वर्सेस नेरळ टायगर कर्णधार विजय पार्टे। या मॅचच्या मध्ये म्हणजे पहिल्या सत्रानंतर लगेच तुमचा टॉस केला जाणार आहे, त्यामुळे दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की आपण स्टेजवर या। विजय मोरे आणि विजय पार्टे। ड्रिंक्स ब्रेक आहे, कोणाला पाणी पाहिजे असेल तर आपण पाणी मागवू शकता। आणि असं नाही आहे की ड्रिंक ब्रेकमध्येच फक्त पाणी, कधीही, कारण 40+ खेळाडू आहेत, त्यामुळे वयाचा थोडासा विचार केलाच पाहिजे। आपण किती म्हणालो तरी जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याची गरज असेल तेव्हा बिनधास्तपणे आपण पाणी मागू शकता, आपल्याला पाणी लगेच मिळेल। काय पाहिजे ना, अगदी माळी सर आपण अगदी बरोबर सांगितलं। आणि आम्ही माळी सर गव्हाणला नाईटला टुर्नामेंटसाठी गेलो होतो, आणि तिकडं सांगितलं की आपण चिठ्ठी उडवतो बायमध्ये, त्यांनी तसं नाही ठेवलं। त्यांनी ठेवलं की जो धावून पहिला येईल त्याला पुढे संधी मिली पाहिजे। आणि तुम्हाला सांगू सर, ते दोघंजण सुटले आणि एक कॉमेंटेटर मायपात बोलतोय आबा गाड्या सुटल्या, आणि तो पडला। तुम्हाला सांगू ही लोकांची धांदल त्याला उचलालं। आता ते का बैलगाडीच्या शर्यती आहेत का, ही माणसंच आहेत। हाड मास का ये शरीर है, जरा संभाल करो। 3 षटकानंतर धावा झाल्या त्या 36, आणि 2 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर गेल्यात समीर आणि निधी बळवली संघाच्या। आखिरी 12 गेंदे शेष है। किशोर गरत की रणनीति क्या होगी। सिद्धबेट फाइटर्स टीम पहले गेंदबाजी कर रहे, दीप को इस्तेमाल किया है। हॅलो अमित, मला असं वाटतं दत्ता सर आहेत का आतमध्ये? हां, दत्ता सर जे ऑक्शनला चांगलं निवेदन त्यांचं आपण ऐकलेलं आहे, ते दत्ता सर सध्या उभे आहेत एक्स्ट्रा कव्हर मध्ये। बिल्कुल उन्होंने फोकस मुझे लगता है इस साल किया है। चलता है, मन है, आदमी की इच्छा अलग अलग होती है, लेकिन 36 रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं। फिलहाल कप्तान की रणनीति जबरदस्त चल रही है, मारधाड़ चल रही है, और उसे साथ ज्ञानेश्वर म्हात्रे अच्छी तरह से दे रहे। 36 रन बोर्ड के ऊपर दीप पाटिल जो खरोसी से बिलोंग करते हैं, हमारे रमेश गर्द एक बेस्ट कमेंटेटर खरोसी गांव के और अच्छे क्रिकेट खिलाड़ी, उनके गांव के ये सुपुत्र है दीप। राउंड विकेट से ये छकड़ी है, ये छकड़ी है। मैं बोला ना, वास्तव में गृह मंत्री भवन कदम क्या बोला छक्का। जिन्होंने भी अच्छा क्रिकेट खेला हुआ है, उस जमाने में आपने भी क्रिकेट अच्छा खेला हुआ, लेकिन कहते हैं ना कि बल्ले के 20 बार देखा रडार में गेंद आ गई और टाइमिंग प्रॉपर हो गया, समझो गेंद सीधी बाहर ही चली गई। उस तरह से शानदार छक्का माली सर।
नाही, मला असं वाटतं की विकेट आहे ना, ही पाटा विकेट दिसते आणि फलंदाजांना साथ देते. जर बरोबर बॅट मिडल होतोय बघा, अजिबात म्हणजे टायमिंग चुकत नाही, लेट चेंडू बॅटवर येत नाही किंवा वळतोय पण कमी. त्यामुळे जसजसं ऊन तापत जाणार तसतसा अजून फायदा होणार आहे तो फलंदाजांना. म्हणजे या मैदानावर मला असं वाटतं धावांचा उच्चांक होईल. यस, बघा आमचे माळी सर, कारण त्यांना क्रिकेटचा एवढा जजमेंट आहे. एक काळ त्यांनी क्रिकेट गाजवलं. आमचे सचिन भाई, आम्ही सावळ्यामध्ये गेलो होतो तेव्हा सांगितलं की ॲक्च्युली आम्हाला टिके सरांसोबत खेळायला आणि अंड्रमला बादशाह. मग त्यावेळी काही अंडी असो, कोंबडी असो किंवा बकरा असो, सगळे टिके माली सर यांच्या नावावर एक टाइम होता तो. और हर एक आदमी का क्रिकेट में टाइम होता है और टाइम के ऊपर समय खेलना. लेकिन यहाँ कप्तान का टाइम बेहतर बेमिसाल चल रहा है और छक्के के साथ स्कोर जा चुका है 42. ये दत्ता सर क्या कैच को लपकेंगे? ओ माय गॉड, कैच ड्रॉप हुआ है. कैचेस विन द मैचेस क्रिकेट में गए थे, पकड़ो कैच जीतो मैच. जब 4 रन पे थीसारा परेरा ने रोहित शर्मा को जीवनदान दिया, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ. श्रीलंका से 2 बार मुझे थीसारा परेरा ने फोन किया था, वो आज भी भुगत रहे. कैच छोड़ो मत, पकड़ो कैच जीतो मैच. अगर 1983 में कपिल देव कैच ड्रॉप करते तो हिंदुस्तान विश्व कप जीतता नहीं, ध्यान में रखिए. 43-43. शानदार बल्लेबाजी. रविंद्र पाटिल और ज्ञानेश्वर की जोड़ी जम गई है. एक अच्छी पार्टनरशिप बनने जा रही है. नाही, पार्टनरशिप तर होणं गरजेचंच आहे. जेवढी पार्टनरशिप चांगली जमेल तेवढ्या धावा येतील. कारण या दोन्ही फलंदाजांचं वैशिष्ट्य बघा, स्ट्रोक जबरदस्त कॉन्फिडन्सचे लावतात ते दोन्ही फलंदाज. काय झालं सर? थ्रो बॉलरसाठी आक्षेप. तिसरे पंच. थ्रो बॉल मतलब अंपायर चेक कर रहे हैं, वो जरूर चेक करेंगे. चलो नेक्स्ट मैच सी स्वामी समर्थ 11 कप्तान विजय जी मोरे और नेरल टाइगर बनाम के बीच मुकाबला है. कप्तान विजय पार्टी, इनके बीच टक्कर है इस मैच के बाद. लेकिन फिलहाल तो जरूर स्क्रीन के ऊपर देखेंगे, अंपायर फैसला आपको बताएंगे क्या है. समर्थ लाइव, रोशन मात्रे. नो बॉल. अंपायर ने इस बार देखा जाए नो बॉल घोषित किया है. थ्रो. तो जरूर दूसरी बॉलर को लाना पड़ेगा. ये आगे जो गेंदें कुछ बची हुई उस कोटे को पूरा करने के लिए. थम होगा. बघा, नो बॉलला पेनल्टी सुद्धा आहे. याची दक्षता सगळ्या टीमच्या कॅप्टनने घ्यायची आहे. इकडे बघा सर. आणि नियमावली ज्या का असतील ते आमचे जज अक्षय सर वाचतील.
हॅलो एक मिनिट बघा, थोडीशी इकडे जो नियम आहे त्या नियमात असा आहे की फेकी गोलंदाज बाद केला जाईल, नंतर त्या खेळाडूस पूर्ण स्पर्धेत गोलंदाजी करता येणार नाही, फलंदाजी व क्षेत्ररक्षण करू शकतो, पेनल्टी नाही आहे. फक्त गार्ड जर बदलला तर पेनल्टी आहे. थ्रो बॉलरला येस चालू करा. पेनल्टी कुठल्या धावांची राहणार नाही, पण गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये बाद. फिल्डिंग करू शकतो, बॉलिंग नाही करणार. नो बॉलची एक मिळणार. और आणि फ्री हिट पण असेल. यस अगली गेंद फ्री हिट है, तो फिलहाल स्कोर आगे जा रहा है 44 और नए गेंदबाज आए हैं. इस कोई गेंदें बची हुई उसको उस कोटे को पूरा करने के लिए, इस ओवर को भाई. अगली गेंद फ्री हिट है और फ्री हिट का गेंद का सामना करेंगे कप्तान रविंद्र पाटिल. आज कप्तान ने इस बार देखा जाए पूरी तरह से अपनी ड्यूटी निभाई है और ये जोड़ी ज्ञानेश्वर और रविंद्र के बीच तगड़ी जोड़ी जम चुकी है और 22 शट के पट्टे के और पाटा मैदान के ऊपर शानदार खेल दिखा रहे हैं. व्हाट अ बल्लेबाजी. यस कुंदन जी कुछ फील्डिंग में परिवर्तन कर रहे हैं और हम देख सकते हैं इस बार दायरे के अंदर जो 3 खिलाड़ी हैं और 2 यानी कि 5 खिलाड़ी अंदर हैं, बाकी खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक है. फ्री हिट है और ये बाहर जाएगी, लगती है सामने डाउन द ग्राउंड. इट्स अ ब्यूटीफुल 6 और 50 पूरा. 50 रन पूरे हो चुके हैं समीरा निधि बलौली टीम के शानदार कप्तान रविंद्र पाटिल की तूफानी बल्लेबाजी. डीजे श्री स्वामी समर्थ 11चे संघमालक अविनाश सदानंद कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत त्यांचे 2 सहकारी राहुल पाटील आणि मिलिंद सावंत हेही आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत.
चलिए मुकाबला शीघ्र ही सुरू के या तर सामन्याला भरपूर वेळ झाला आहे 12 वाजलेले आहेत और स्कोर है 50 रन बोर्ड के ऊपर लगे हुए हैं और यहाँ 2 विकेट गॉन हो चुके हैं पहले सुनील ठाकुर उसके बाद संजय भाई और यहाँ रविंद्र पाटिल की एक सुंदर और सुमधुर बेमिसाल पारी चल रही इस बीच बढ़िया स्ट्रोक है किशोर गरत है और लपक लिया कैच बड़ी मछली जाल में मिस्टर कप्तान रविंद्र पाटिल बैक टू द डगआउट एक टीम के लिए बेजोड़ पारी खेली 26 रनों की उम्दा पारी खत्म हो गई लेकिन क्या बैटिंग की सभी का दिल जिताया जोरदार तालियों से स्वागत कीजिए सुंदर कैच को लपकार इस बार बॉलर ने छलता कर दिया रविंद्र पाटिल को दीजिए आज का आगमन भरत गरत राइडर बल्लेबाज है लेकिन ऋषिकेश ने कप्तान को चलता कर दिया रविंद्र पाटिल ने 26 रनों का शानदार योगदान दिया और यहां हम देख सकते हैं तो समीरा निधि बलोली टीम का स्कोर है 50 लॉस ऑफ 3 उर्द विकेट से और इस बार यहां कुंदन जी थोड़े मिस हो गए हैं लेकिन सिंगल जरूर मिलेगा और भरत ने इस बार देखा जा खाता ओपन किया और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 51-51 और इस ओवर की गेंदें बची हुई है आखिरी गेंद तो आखिरी गेंद शेष ज्ञानेश्वर म्हात्रे सामना करेंगे और ये गेंद अंपायर ने नो बॉल घोषित किया है और लाइन के बाहर गेंद चली गई है तो फिलहाल अगली गेंद एक बार फिर से फ्री हिट है ऋषिकेश सुंदर गेंदबाजी कर रहा था लेकिन अचानक ये बॉल खराब फेंकी और आने वाली गेंद होगी फ्री हिट और फ्री हिट का सामना करेंगे ज्ञानेश्वर म्हात्रे क्या बड़ा धमाका करेंगे इस गेंद के ऊपर वक्त बताएगा क्रिकेट में कोई ऐसी गारंटी वारंटी नहीं है अंतिम बॉल शेष है और विकेट से गेंदबाजी करेंगे फ्री हिट की गेंद ज्ञानेश्वर म्हात्रे और एक बार फिर से मिस टाइम शॉट जरूर है लेकिन गेंद को उठाने के लिए पॉइंट खिलाड़ी आ रहे तब तक बल्लेबाजों ने दूसरा रन पूरा कर दिया और 2 के साथ हम देख सकते तो समीरा एंड निधि बलोली टीम का स्कोर ये 54 षटकानंतर समीरा एंड निधि बलोली संघाची धावसंख्या 54 ला 3 गडी मैदानाच्या बाहेर डीजे सूचना आलेली आहे की कृपया कोणत्याही टीमनं फेकी बॉलर वापरू नका अगोदरच तुम्ही चांगले जे बॉलर आहेत तेच वापरा कारण काय जर चुकून फास्ट चेंडू जर गेला कोणाच्या तोंडावर लागला कोणाच्या कुठल्या भागावर लागला तर एकतर आपण सगळे 40च्या वरचे आहोत त्यामुळे कोणाला दुखापत होऊ नये ही महत्त्वाचा उद्देश या मागचा आहे त्यामुळे प्रत्येकाने ओरिजिनल बॉलर प्रत्येक टीम ने वापरावा अशी आयोजकांच्या वतीने विनंती यस बिल्कुल ये कुछ सूचना है उसके ऊपर ध्यान दो अभी उम्र बढ़ चुकी है पहले के जमाने में चलता था वो पहले लोग देखते रहते थे अभी क्या है उस जमाने में आपने क्रिकेट खेला है आपने उस गेंदबाजों को देखा हुआ है लेकिन अब आपकी उम्र बढ़ चुकी है कई गेंद कनपट्टी के ऊपर लगेगी तो सभी टीचर याद आएंगे आपको कई गेंद मेन पार्ट के ऊपर लगे नीचे बैठना पड़ेगा तो इससे पहले सावधानता इन पर सतर्क रही है सचिन भाई
हाँ, सतर्क इंपॉर्टेंट बात है, अभी उम्र बढ़ चुकी है, लेकिन आखिरी 6 गेंदे पारी का स्लॉग हो रही, डेथ हो रही, हानामारी का हो रही, कुटा कुटी का हो रही, मारो इस ओवर में, लास्ट में ब्लास्ट करो। अजय भोईर और कैच इट, लेकिन जज नहीं कर चुके बैकवर्ड पॉइंट के ऊपर गेंद, लेकिन फील्डर मौजूद है, वहां मिलेंगे 2 भरत गरत को। भरत गरत पहुंचे 3 पे और समीर एंड निधि बलोली टीम का स्कोर है 56, अब तक 56। 56 म्हणजे धावा चांगल्या आहेत, साधारण 11-12 धावांची सरासरी आतापर्यंत तरी ठेवलेली आहे समीर आणि निधी 11 बहुत ही शानदार स्कोर बन चुका है। रवि ने अच्छे बल्लेबाजी की, इस बार लॉब किया और फिर डिलीवरी है, लेकिन कैच की संभावना, लपक लिया लॉन्ग ऑफ के ऊपर कैच। भरत चले इस बार देखा जाए अपना ये मैदान छोड़ के ड्रेसिंग रूम में, और यहाँ 56 पे चौथा विकेट गॉन्टी जी। बन के बिगड़ जाते हैं, लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते। साईं बाबा का एक मंत्र है, श्रद्धा और सबूरी। वहां उस बाबा के चरणों पे सभी हिंदू मुस्लिम सभी झुक जाते। नाही, फक्त साईबाबांचा मंत्र नाही तर क्रिकेट मधला पण मंत्र हाच आहे, श्रद्धा आणि सबुरी। जेवढं तुम्ही सबुरी बाळगाल ना, तेवढा तुम्हाला यशाचा मार्ग सोयीस्कर होताना आपण बघितलेलं आहे। डोक्यावर जर बर्फ असेल, तोंडामध्ये जर साखर असेल, तर न होणारी कामं पण झालेली आपण बघितलेली आहेत। यस, देखिए इसका मतलब हमारे गुरुदेव साईं बाबा के बाद अगर किसी को मंत्र चाहिए तो हमारे टीके माली बाबा साहब की जरूरत आई। साई बाबा नाही, आपण 33 कोटी देवांचे भक्त आहोत। तो स्कोर है 56, और इस बार लॉब किया गेंद को सामने स्ट्रोक, और ये गेंद सीमारे का पार जाएगी, नंबर मिलेगा 4। सुंदर इस बार आते ही बल्लेबाज ने ठोका, यानी के भगवान पाटिल मेहमान जीता के इस सुपुत्र ने शानदार चौकाटों का खाता। 60 पे स्कोर, 4 विकेट गॉन। आखिरी इस ओवर की 3 गेंदे शेष है, 3 चेंडू बाकी आहेत आणि विजय मोरे आणि विजय पार्टे यांना विनंती आहे 2 कॅप्टनना की टॉस साठी या। मधल्या ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत। भगवान के लिए 500 रुपए का इनाम सदानंद मात्रे की तरफ से, लगातार 3 छक्के के लिए, लेकिन शॉट फाइनल खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया, और ये में इस बार और थ्रो हुआ है। अभी रन जरूर मिलेंगे, और कुछ ना कुछ खराब और थ्रो हुआ है, 2 मिलेंगे भगवान को, और स्कोर आगे जाएगा 62, यानी कि 62 के घर में बढ़िया स्कोर बन चुका है। समीरा एंड निधि बलोली टीम का स्कोर एक अच्छा स्कोर बनने जा रहा है, और आने वाली 2 गेंदें शेष है, भगवान सामना करेंगे। अजय भोईर और विकेट से इस बार लॉब किया हवा में, जरूर एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद, लेकिन गेंद को उठाने के लिए खिलाड़ी जा रहे हैं, खतरा बनेगा लगता है, और इसी के साथ ज्ञानेश्वर मात्र रनआउट के रूप में पवेलियन के अंदर जा रहे हैं। 63, लॉस ऑफ 5 विकेट। ज्ञानेश्वर महात्रे की, और यह स्कोर है 63, 63 धाव संख्या 63। आखिरी गेंद शेष, और नए बल्लेबाज मिस्टर 7 नंबर के ऊपर बैटिंग करने के लिए अनंता पाटिल, अनंत ठाकुर, अनंत पाटिल राइटी बल्लेबाज, लेकिन भगवान सामना करेंगे, और चपल होकर खेलने की कोशिश जरूर की थी, और इस बार लेकिन इसी के साथ ही इनिंग खत्म हो गई है। निर्धारित 5 ओवर में समीरा निधि बलोली टीम का स्कोर पहुंचा है 63, और जीतने के लिए सिद्धबेद फाइटर्स किशोर गर्ग के सेना को चाहिए 30 बॉल में 64। तो 64 का पीछा कैसा करेंगे,
इस बार किशोर गर्ग की सेना रविंद्र पाटिल की सेना को ये रन रोकना है और किशोर गर्ग की सेना को ये रन इकट्ठा करना है। क्रिकेट अनुचितों से भरा हुआ खेल है, लेकिन टॉस बॉक्स में हम चलते हैं। श्री स्वामी समर्थ 11 बनाम नेरल टाइगर की 20 और टॉस बॉक्स में हाजिर होंगे हमारे अक्षय पाटिल सर। उनकी जुबानी होगी, लेकिन 64 का पीछा करने में या सिद्धवेद फाइटर की बल्लेबाजी कैसी होगी इसका विवरण सुनिए। ठीक है माली सर, इन्हें हम विनती करते कि आइए इस मैच के उत्तरार्ध के लिए आप माइक्रोफोन के ऊपर जुड़िए। टॉस अक्षय वायवे पाटील साहेब तुमच्या शुभ हस्ते आणि कदम साहेबांना घ्या। कदम साहेब या, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। अविनाश कदम मी स्वामी समर्थ 11चे ओनर संघमालक सदानंद कदम साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अविनाश कदम कॉल करण्यासाठी यायचं आहे आणि त्यांच्या समवेत रायगड जिल्हा फाटे प्लस अध्यक्ष वायबी पाटील साहेब अर्थात उद्योगपती देखील आहेत। त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल। एका बाजूला आपण पाहणार आहोत संघ श्री समर्थ 11, त्यांच्या नेरल टायगर या दोन संघ नाणेफेकीचा कौल केला जाईल। कॉल कोण करतोय बघा, अर्थात फाटे प्लस अण्णाजी गावडे दमदार अध्यक्ष हे देखील आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत। वायबी पाटील हातात कॉइन आहे। नाणेफेकीचा कौल जिंकलाय श्री स्वामी समर्थ 11 या संघानं। पाहूया काय निर्णय असेल। पहिलं पर्व भेंडकल इथे संपन्न झालं आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण आमच्या पेन नगरीमध्ये आयोजन कसं वाटलं? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि अशा व्हायला पाहिजे तशा। अर्थात पुन्हा पुन्हा होतील। अध्यक्ष महोदय आणि आपले अर्थात उपाध्यक्ष महोदय ते देखील आपल्या सोबत आहेत। त्यांनी आपली मागणी रास्त आहे, त्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये अजून आपल्या स्पर्धा अशा होतीलच। आता आपण नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, किती संख्येवर आपण रोखणार प्रतिस्पर्धी संघाला? स्कोअर तर बराच होतोय पण सांगू शकत नाही, तर आम्ही 50-60 पण थांबवायचा प्रयत्न करू आम्ही। आज वयाचे आपण 40 ओढल्यानंतर देखील आपण क्रिकेट खेळताय आणि या संघटनेने आपल्याला आहे एक चांगली संधी दिलेली आहे, अपॉर्च्युनिटी दिलेली आहे या वयामध्ये। त्यांना त्याच्याकडे कसं बघताय? चांगला सोडून बघायला भेटतं। आज आपण आपल्या समोर वडाचं झाड आहे, बोलते माझी पण ताकद आहे, मी एवढ्या पडून सावली देऊ शकतो। एक संधी दिली 50+ खेळाडूला का तो का मी काही करून दाखवेन, ही त्यांना संधी भेटलेली आहे। निश्चित त्याने वडाच्या झाडाचं इथे उदाहरण दिलंय आणि त्यांनी सांगितलं की असा विस्तृत झाड सावली देतो, त्या पद्धतीने आम्हाला देखील सावली देत आहेत, आधार देत आहेत या खेळाडूंना। त्याबद्दल कमिटीचे त्यांनी देखील आभार मानलेले आहेत। बोलूया आपण नेरल टायगर संघाच्या बाजूने, अर्थात आपण नाणेफेकीचा कौल इथे हरला तर काय आता किती धावसंख्या बनवणार? फलंदाजी आपल्या वाटेला आलेली आहे। आम्ही जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न करूया की अशी टोटल की आम्ही डिफेंड करू शकू। कदाचित जर आपण नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर आपला काय निर्णय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणात स्वीकारणार होतो। आता आपलं आयोजन आणि नियोजन आमचं कसं वाटलं? बेस्ट आहे एकदम। आम्ही भरपूर जागेवर खेळतो पण हे चांगलं वाटतंय। मला वाटतं ही जर 40+ संकल्पना आता या कमिटीने जर इथे सुरुवात केली नसती तर कदाचित आपण प्रेक्षकांमध्ये असतात। तर आज पुन्हा एकदा खेळायची संधी या कमिटीने आपल्याला दिलेली आहे, तर काय आपलं मनोगत असेल? हे खेळ खेळत राहिला की हेल्दी राहतो माणूस, तर हेल्थसाठी हे चांगलंच आहे। आणि तुम्ही जी हे सामने ठेवले ते 40+ झाल्यानंतर कसे लोक एकदम हे होऊन जातात की नंतर हेल्दी नाही राहत, तर खेळत राहिले एक तर माणूस हेल्दी राहतो जास्त। तर दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि मान्यवरांना देखील विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये कुठेही जाऊ नका। 40+ मास्टर बिग बॅश लीग ही आपण पाहत राहा। दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल झाला, नाणेफेकीचा कौल जिंकला श्री स्वामी समर्थ 11 संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी नेरळ टायगर या संघाला इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलेलं अक्षय, आपण पाहुण्यांचं इथे स्वागत करूया। मी कदम साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया स्टेजवर यावं। चला फिल्डिंग लावून घ्या। पंच कदम साहेबांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। आमचे संतोष म्हात्रे यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। संतोष म्हात्रे स्वागत करतील। अविनाश कदम यांचं स्वामी समर्थ 11चे संघमालक।
आदरणीय सन्मान्य याच दरम्यान आपण हा स्वागताचा सोहळा इथे संपन्न झाला केल्यानंतर निळकंठजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान घेणार आहोत. आमच्या पेन तालुक्यातील नामांकित उद्योगपती म्हणून त्यांची गणना केली जातोय. अर्थात समाजसेवक देखील आहेत आणि नगरसेवक देखील भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील असे आमचे निलकंठ दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान आजच्या या कार्याच्या अनुषंगाने आपण घेतोय. तर विनंती करतोय आमच्या 40+ संघटनेतील आमचे संतोष म्हात्रे पहिले भेंडकली ते विजेते ठरलेले कर्णधार अर्थात त्यांच्या शुभ हस्ते भाई निलकंठ म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण करतोय. डॅशिंग व्यक्तिमत्व आणि गोल्डन मॅन म्हणून आमच्या दादांची या पेन तालुक्यामध्ये ओळख आहे. त्यांचा यथोचित मान सन्मान आणि स्वागताचा सोहळा संतोषजी यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. रायगड 40+ प्रीमियर लीग पहिली भेंडकळी ते जिंकणारा कर्णधार त्यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान स्वीकारताना धन्यवाद दादा, आपण आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. याच दरम्यान मिलिंदजी सावंत साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. विनंती करतोय आमच्या संतोष दादांना की आपण हा शुभ सन्मान मिलिंदजी सावंत साहेबांचा इथे घ्यायचा. आज वेळात वेळ काढून श्री स्वामी समर्थ 11 या संघासाठी शुभेच्छा देण्यासाठी या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी सावंत साहेबांची इथे उपस्थिती आवर्जून आहे. त्यांचा देखील शुभ सन्मान माईची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ. अतिथी देव भव ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ही महाराष्ट्राची परंपरा जोपासत असताना आज आपण या संघटनेला पाहतोय. रायगड जिल्हा 40+ ची संघटना आहे. त्यांच्या माध्यमातून या बिग बॅश स्पर्धेचं आयोजन अण्णाजी गावडे यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी अध्यक्षपदाची वाय बी पाटील साहेब उपाध्यक्ष ही एबन जोडी पाहतोय. आणि आज राहुलजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान आपण घेतोय. श्री स्वामी समर्थ या संघासाठी शुभेच्छा देण्यासाठी आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून राहुलजी पाटील साहेबांची इथे उपस्थिती आहे. आपण देखील शुभ सन्मान आमचा स्वीकारावा अशी आपल्याला विनंती करतोय. साहेब संतोष दादा यांच्या शुभ हस्ते आमच्या कमिटीचे सदस्य आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. आणि आणखी एक ओळख दादांची द्यायची झाली तर अर्थात रायगड जिल्हा 40+ बिग बॅश ही पहिली स्पर्धा भेंडकळी इथे संपन्न झाली. त्याचे विजेते कर्णधार म्हणून आमच्या संतोष दादांकडे आम्ही पाहतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते राहुलजी पाटील यांचा शुभ सन्मान इथे संपन्न होतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा शब्द सुमनाने सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आणि आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने वाटचाल करतोय. अर्थात प्राध्यापक निकेतजी मोकल यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल आता समालोचन कक्षातून. प्रथमतः गणराजाला वंदन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. अजूनही काळही विसरू शकला नाही ज्यांची कीर्ती, अजूनही काळही विसरू शकला नाही ज्यांची कीर्ती, ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली इथली धरती. मुद्रा ज्यांची पाहता पराक्रमाला येते धरती, मुद्रा ज्यांची पाहता पराक्रमाला येते भरती. अशा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, अशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, अशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. तर मी निकेत मोकल मॅनफॉर्म कलवे घेऊन जातोय मैदानाकडे जिथे सामना रंगतोय. समीरा निधी बलवली विपक्ष सिद्धवेक फायटर्स या दोन संघादरम्यान ही आपण लढत या मैदानावर पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना आपण या ठिकाणी पाहिलं समीरा निधी बलवली या संघाने 63 धावसंख्या धावपटलावर जमा केल्यात आणि 64 धावसंख्येचं आव्हान निश्चितच सिद्धवेक फायटर्स या संघासमोर ठेवलेलं आहे. आणि या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर प्रथम 50चा गोलंदाज चंद्रकांत पाटील हा गोलंदाज असणार आहे. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय फलंदाज बबन म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक एंडवर पाहतोय आपण किशोर घरात. अशी ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. प्रदीर्घ अनुभव असणारे हे खेळाडू आज या मैदानावर उतरलेत. अनुभवाला या ठिकाणी तोड देणार आहे. गोलंदाजी मार्कवर 50चा गोलंदाज आणि फलंदाजी मार्कवर देखील 50चा खेळाडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कोण कोणावर वर्चस्व गाजवतोय, कोण आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून देतोय हे देखील पाहणं योग्य असणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय चंद्रकांत पाटील. 64 धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी अचीव करावा लागेल हा सामना विजयश्री प्राप्त करण्यासाठी. तशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल सिद्धवेक फायटर्स संघाच्या या ठिकाणी चेंडूला पूल केलंय. स्क्वेअर लेग रिजन निवडलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. गोल्डन डीजेला देखील या ठिकाणी पहिल्या चेंडूवर संधी दिली जाईल. गोल्डन डीजे भरत पेरणे नेरळ संघाचे संघमालक त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं.
या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी प्रहार केलं गेलंय बबन. मात्र या फलंदाच्या माध्यमातून काय आपल्यामध्ये गुणवत्ता आहे, आपल्यामध्ये कशा पद्धतीचं कौशल्य आहे हे या ठिकाणी प्रस्थापित केलंय, पहिल्याच चेंडूवर दाखवून दिलंय. यावेळी स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकला गेलाय गोलंदाज चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून. तद्वर 2 धावसंख्या सहजगत्या पलून काढल्यात. सर्कलमध्ये चेंडू होता. काय रन इन बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. कोण म्हणेल की हे खेळाडू 50+ आणि 40+ आहेत. नाही, पहिला फटका बघितला का आपण? स्टंपच्या मागे येऊन त्यानं तो षटकार ठोकला. म्हणजे आता नवीन नवीन आलेले 18-19 वर्षाचे जे खेळाडू आहेत किंवा 16-17 वर्षाचे खेळाडू ते 360 डिग्रीमध्ये मारतात आणि हा 50 वय 50च्या वय 55 वय वर्ष असणाऱ्या खेळाडूंना असा फटका मारणं म्हणजे खरोखर सगळ्यांना अचंबित करणारा हा स्ट्रोक होता. निश्चितच गुणवत्ता कौशल्य आहे त्यांच्याकडं, त्याचा पुरेपूर या ठिकाणी वापर केला जातोय. या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत या ठिकाणी 1 धाव सहजगत्या प्राप्त केली जाईल. 1 धावीने का होईना, परंतु धावफलक 3 चेंडूच्या मोबदल्यात 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. काहीसा मागडा म्हणावा लागेल हा षटक चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून होताना पाहतोय, कारण 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर 9 धावसंख्या खर्च केल्यात. कमबॅक करावं लागेल, कारण अनुभवाचा वापर या गोलंदाजाला देखील करावा लागेल. प्रदीर्घ सामने खेळलेले आहेत आंबिवली गावासाठी चंद्रकांत पाटील. या ठिकाणी स्लोवर डिलिव्हरी केली गेली. या ठिकाणी फमलिंग पाहायला मिळाली. थोडीशी आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न होता. हळूहळू मला असं वाटतं पाय मुरगळलेला दिसतोय. स्प्रे मैदानात पोहोचवायचा आहे. स्प्रेची व्यवस्था करायची आहे. चला 12वा प्रतिनिधी स्प्रे घेऊन जा मैदानामध्ये, कारण या ठिकाणी स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी पायामध्ये थोडीशी मुरगळ आली. नाही, जर दुखापत थोडीशी जास्त असेल तर आपण बसा. नवीन खेळाडू आपण आत घेऊ शकतो. ओव्हर झाली का? नाही ना, अद्यापर्यंत 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. नाही, त्यांनी निर्णय घेतलेला दिसतोय मला असं वाटतं आराम करायचा. योग्य निर्णय असेल सर हा, कारण योग्य. अद्यापर्यंत सामने खेळायचे आहेत. अद्याप काही वर्ष क्रिकेट नाही, आणि छोटीशी दुखापत आहे. थोडी रेस्ट घेतल्यानंतर बाहेर थोडंसं फर्स्ट एड केल्यानंतर नेक्स्ट मॅच साठी ते तयार होऊ शकतात. निश्चितच कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. त्यांनी या ठिकाणी रिटायर हार्ड झालेले आहेत आणि मैदानातून पण आता समीरा आणि निधी 11 साठी एक मोठा पेच प्रसंग आलेला आहे की आता जो बॉलर वापरायचा आहे तो पण 50+ वापरायचा आहे. 2 चेंडूंसाठी. हा, 2 चेंडूंसाठी 50+ बॉलर वापरावा लागणार आहे. म्हणून तर आपण ऑक्शनला 3-3, 4-4 50+ प्लेयर घ्यायला मुभा दिलेली. आमचे क्रिकवाले डोळ्यात तेल घालून बसलेले आहेत. लवकर आलेत खरं तर, आपल्या अगोदर ते इथे आलेले आहेत, परंतु त्यांच्यावर जास्त जबाबदारी आहे, कारण 6 मॅचेस आहेत. 3-3 संघ YB पाटील साहेबांच्या संकल्पनेनुसार सगळ्यांना खेळायला मिळायला पाहिजेत अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे 6 मॅचेस आज होणार आहेत आणि त्यामुळे कदाचित जर इक्वल स्कोअर झाला तर तो ॲव्हरेजवर एखादी टीम वर खाली होऊ शकते. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काहीसा कमबॅक करत होता गोलंदाज आणि ऐन वेळेवर पायाला दुखापत झाली. निश्चितच मला वाटत होतं की आपल्यामध्ये जी गुणवत्ता आहे स्लोवर फास्टेड चेंडू फेकण्याची ती या ठिकाणी पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न झाला होता चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून, कारण पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर डबल, त्यानंतर सिंगल म्हणजे कमबॅकच्या मार्गावर गोलंदाज होता. परंतु या ठिकाणी दुखापतग्रस्त होऊन बॅक टू पेव्हिलियन गेले, तर त्यांच्या जागेवर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय.
मोरेश्वर गोलंदाजी मार्कवर या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि हे 2 चेंडू फेकण्यासाठी मोरेश्वर 50+ चे गोलंदाज या ठिकाणी आपण गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ होताना पाहतोय. फलंदाजी मार्कवर बबन म्हात्रे या ठिकाणी चेंडूला केलंय पोल, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. या ठिकाणी फंबलिंग पाहायला मिळाली, चेंडू जमिनीला दान झालंय, त्याच्या मोबदल्यात 2 धावा देखील धावपटलात अर्जित केल्या गेल्यात. या ठिकाणी साधा झेल होता, परंतु सूर्याची किरण त्यांच्या डोळ्यात येत होती, त्याच्यामुळे चेंडू नीटसा कुठे पडेल हे त्यांना समजलं नाही आणि या ठिकाणी 2 धावा मोजाव्या लागल्यात. या 2 धावेनं का होईना, परंतु धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 धावसंख्या आपण आतापर्यंत धावपटलावर पाहतोय. या ठिकाणी फुलटॉस स्वरूपाचा चेंडूला टोलवलं, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, त्या ठिकाणी 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडू पकडला जाईल रवी पाटील यांच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी देखील 2 धावा घेण्यापासून रोखलं गेलं नाहीये, 2 धावा सहजगत्या प्राप्त केल्या, तर 2 धावेने धावफलक पुढे गेलाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर बिनबाद 14 अशी धावसंख्या पाहतोय. सुरेख अशी धावसंख्या, ज्या स्क्रीन रन रेटची गरज आहे तो स्क्रीन रन रेट या ठिकाणी पार करताना पाहतोय आपण. या ठिकाणी सिद्धवेद फायटर संघ सागर पाटील बळवली क्रिकेटची आन बान शान, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सागर पाटील, तेही ही 40+ ची टुर्नामेंट पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. निकेत या परिसरातील मला असं वाटतं बरेचसे यंग खेळाडू आलेले आहेत हा 40+ चा खेळ पाहण्यासाठी आणि नक्कीच त्यांना काहीतरी इथे शिकायला मिळेल. हा निश्चितच, कारण त्यांचा खेळ पाहूनच इथले बहुतांशी खेळाडू आज क्रिकेट पटलावर आपण पाहतोय, कारण यांचा खेळ पाहिलाय आणि नंतर ते खेळाडू होण्याची त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली आणि तीच ऊर्जा त्यांना अनेक मैदानांवर घेऊन गेलेली आहे. जरा स्पीडअप करा. या ठिकाणी निश्चितच ज्यावेळी लहान होतो त्यावेळी देखील यांना सपोर्ट आम्ही केलं होतं 40+ खेळाडूंना. आत्ता देखील सपोर्ट करण्याची वेळ आहे आणि आत्ता देखील सपोर्ट या ठिकाणी करतात प्रत्येक खेळाडू. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहे समीरा निधी बलवडी संघाच्या वतीने. ज्ञानेश्वर, काय अफलातून दर्जाची फलंदाजी ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून झाली होती. 22 धावसंख्या धावपटलावर अर्जित केल्या होत्या ज्ञानेश्वर या फलंदाजाने. तोच ज्ञानेश्वर या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. धावसंख्येला आला घालावा लागेल, या ठिकाणी धावसंख्या रोखावी लागेल. ही धावसंख्या रोखण्यासाठी बबन म्हात्रे हा मोठा झटका द्यावा लागेल सिद्धवेद फायटर्स या संघाला, कारण आक्रमण सिद्ध केलंय पहिल्या षटकामध्ये बबन म्हात्रे या फलंदाजाने. असं वाटलं नाही की 55+ हा खेळाडू असेल. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्या प्रयत्नांना यश देखील या ठिकाणी प्राप्त झालंय. या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला भिडकावलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. या ठिकाणी चेंडू जाईल सीमारेषा पार, पंचांचा निर्णय येईल षटकार डीजे. स्टेट ड्राईव्ह फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. किशोर घरत यांच्या माध्यमातून संघाचे कर्णधार निश्चितच आहेत हे आणि त्यांनी पूर्णपणे ती धुरा सांभाळलेली आहे. मागच्या षटकामध्ये जर बबन म्हात्रे आक्रमक झाला होता तर या षटकामध्ये किशोर घरत हा फलंदाज आक्रमण करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार लगावलं गेलंय ज्ञानेश्वर या गोलंदाजावर. या ठिकाणी पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. वाईड चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. पंचांच्या माध्यमातून हा चेंडू वाईड घोषित करण्यात आला, म्हणजे नियमानुसार 1 धावेने दंडित करण्यात आलंय गोलंदाजाला.
म्हणजे एक्स्ट्रा धावेची या ठिकाणी भर पडलेली आहे. एक्स्ट्रा धावेने धाव फलक पुढे गेलाय. 21 धावसंख्या धावपटलावर जोडल्या गेल्यात आतापर्यंत. 23 चेंडू आणि 43 धावसंख्येची आवश्यकता. या ठिकाणी लाईन आणि लेंथ बिघडलेली आहे गोलंदाजाची. ऑफ स्टिकला ठेवण्याचा प्रयत्न आहे, परंतु त्या प्रयत्नानं या ठिकाणी अपयश प्राप्त होतंय गोलंदाजाला. पुन्हा एकदा हा बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू फेकला गेलाय, म्हणजे दुसरी एक्स्ट्रा धाव या ठिकाणी धावपटलावर अर्जित केली जाईल. लाईन सुधारावी लागेल. शॉर्टपीस स्वरूपाचा चेंडू फेकला गेलाय. फाईन लेग रिझन निवडलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूला पकडेल, तोवर एक धाव सहजगत्या प्राप्त केली जाईल. एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 धावसंख्या धावपटलावर पाहतोय. आतापर्यंत आपण जोडली गेलेली आहे. आता समीकरण येऊन ठेव आहे ती या ठिकाणी आक्रमक ठरताना पाहतोय. गोलंदाजी मार्कवर रवी. 1 मिनिट हा, फक्त 1 मिनिट. स्क्वेअर लेग पंच थोडे फक्त इकडे, थोडे या साईडला व्हा किंवा इकडे, कारण बस बस बस. नाही नाही, हे एकदम नको, कारण कॅमेरा म्हणला मग तिसऱ्या पंचांची मागणी झाली तर मग प्रॉब्लेम नकोय. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतोय रवी. या ठिकाणी रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. अक्षय सरांच्या भाषेत म्हणायला गेलो तर दुधारी तलवार. तर या ठिकाणी वाईट चेंडूची सांगता झाली. एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडेल. एक्स्ट्रा धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 धावसंख्या धावपटलावर पाहतोय रवी. याला या ठिकाणी गोलंदाजी चांगली पद्धतीची करावी लागेल, रोखावं लागेल. हा वादळ जो सिद्धवेद फायटर संघाच्या बाजूने उतरलाय मैदानात, किशोर आणि बबन यांच्या स्वरूपात. वैयक्तिक 15 धावसंख्येवर बबन खेळतोय आणि किशोर 7 चेंडू आणि 19 धावसंख्या. काय अफलातून दर्जाची फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या ठिकाणी स्टेट ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल, तोवर दुसरी धाव देखील सहजगत्या प्राप्त केली जाईल. आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पहा, उलट्या स्वरूपाने धावून दुसरी धाव कंप्लीट केली गेली. काय आगळा वेगळा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय 40+ माध्यमातून बबन म्हात्रे यांच्याकडून. कारण त्यांना माहिती मी सहज गत्या या ठिकाणी पोचू शकेन क्रीज मध्ये, ते उलटे धावायला लागले. या ठिकाणी आपण पाहतोय सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, बोट अवकाशाकडे माघारी परतावं लागेल. की बादली खेळीला या ठिकाणी पूर्ण विराम दिलं जाईल. डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल. डीजे या ठिकाणी आपण पाहतोय आता या मैदानात आपण रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पाहणार आहोत. द्वारकानाथ पाटील हा फलंदाज या ठिकाणी फलंदाजी मार्कवर पाहतोय. म्हणजे 45+ हा खेळाडू असणार आहे, कारण नियमावली तशा पद्धतीची या ठिकाणी केली गेलेली आहे. वन डाऊन साठी 45+ खेळाडू उतरवला जाईल मैदानामध्ये. त्या नियमावलीचा पुरेपूर पालन या ठिकाणी प्रत्येक कर्णधार आणि संघ मालकाकडून केलं जातोय. 14 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी सामना जर पाहायला गेलो तर दोन्ही बाजूने आहे, कारण क्रिकेट आहे अनिश्चितताचा खेळ म्हटलं जातो. या ठिकाणी चेंडूला भिडकावलंय, चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीजे फलंदाजी केली बघा. आल्या आल्या जबरदस्त टोला
त्यांनी आणला आणि टायमिंगचा कॉन्फिडंटचा षटकार ठोकला. निश्चितच सर, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक खेळाडूने पहिला चेंडू फेस केलाय ना, तो पहिला चेंडू षटकारच मारलाय. आगली वेगळी खेळी या ठिकाणी पाहतोय आपण. हीच तर विशेषता राहिलेली आहे. वेल एक्सपिरियन्स, अनुभव तो काय तो पाहायला मिळतो या मॅच मध्ये. निश्चितच मागच्या RPL मध्ये आयकॉन प्लेअर होते हे. या ठिकाणी हा देखील चेंडू सीमारेषा पार केलाय, आक्रमण चढवलं गेलंय. असं वाटलं होतं की बबन आऊट झाल्यानंतर कायसं कमबॅक करेल बलवली निधी हा संघ, परंतु या ठिकाणी आक्रमण चढवलं गेलंय. द्वारकानाथ या फलंदाजाच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकार लगवलेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 51. 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता सर. हे सुरुवातीला असं वाटलेलं की या ज्या धावा आहेत त्या थोडस या ठिकाणी काय घडलंय हे पंच आम्हाला सांगतील. डेड बॉल, आताचा चेंडू डेड होता कारण तो चेंडू हरवला होता, तो वेगळाच चेंडू हातात आला होता. कारण मागच्या मॅचच्या चेंडू असतील ते तिकडे गेलेले भरपूर चेंडू आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता, पंचांनी हेरलंय आणि हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलाय. एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडेल. त्या 2 धावा कॅन्सल झाल्यात. 58 धावसंख्या धावपटलावर पाहतोय आता. पुढे चेंडू भरत घरत यांचा. या ठिकाणी पॉइंट गलीमध्ये चेंडूला खेळून काढलं गेलंय. चेंडू जायला सीमारेषा पार, चौकार आणि धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 62. आता फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. आक्रमण चढवलं गेलं सिद्वेत फायटर्स संघाच्या बाजूने. आक्रमण सिद्ध केलं या ठिकाणी. या ठिकाणी चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जायला सीमारेषा पार, चौकार. 2 धावसंख्येची आवश्यकता होती. या ठिकाणी 4 धावसंख्या जमवल्या गेल्या. या ठिकाणी आपण पाहतोय सिद्वेत फायटर्स हा संघ विजयशीर प्राप्त करतोय. बलवली संघ या ठिकाणी पराजयाच्या छायेत जातोय. तर पुढील सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत स्वामी समर्थ 11 विपक्ष नेरळ टायगर्स या 2 संघादरम्यान ही लढत आपण या मैदानावर पाहणार आहोत. तर मी विनंती करतोय अंकित मालुसरे सरांना की त्यांनी या मॅचचं समालोचन करायचं आहे.